नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एपिसोड सुरू करण्याच्या आधी अर्थातच समस्त कट्टेकऱ्यांना, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. अ, गणपती बाप्पा आलेत सगळ्यांच्या घरी, सगळ्यांच्या मंडळात. सगळेजण तिथे अर्थातच त्याचा आनंद घेत असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील. त्याच्यातच आम्ही आज कट्ट्यावरती वीकली कट्टा घेऊन आलेलो आहोत नेहमीप्रमाणे. आज आपल्याबरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. गणेश चतुर्थीच्या तुलाही शुभेच्छा. धन्यवाद. तर एपिसोड सुरू करायच्या आधी पुन्हा एकदा सांगतो की मराठीतलं एकमेव पॉडकास्ट आहे. आपला मेंबरशिपचा ऑप्शनही आहे यूट्यूब आणि फेसबुकला. नक्की काय प्रकार आहे चेक करा. जे जे एपिसोड आवडतील ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायला विसरू नका. एवढीच मनापासून विनंती. आणि गणपती बाप्पाच्या चरणी पण अशीच प्रार्थना की आपला कट्टा अधिकाधिक लोकांपर्यंत पुढच्या वर्षभरात पोहोचू दे. अधिकाधिक कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अमोल, कधी नव्हे ती भारताच्या टीमला विश्रांती मिळालेली आहे. सतत खेळत असतात अशी ओरड असते. पण आता पूर्ण विश्रांती मिळालेली आहे इंग्लंडच्या दौऱ्यानंतर एशिया कप पर्यंत. नॉर्मली ऑफ सीझन 2-3 महिन्याचा असतो, पण आपल्याला आपल्या टीमचा 1 महिन्याचा सीझन म्हणजे ऑफ सीझन म्हणजे बापरे केवढा मोठा वाटतोय. आणि एकदा खेळायला सुरुवात केल्यानंतर थेट आपली टीम मला वाटतं की IPL पर्यंत सतत खेळत राहणार आहे. तर ही विश्रांती किती महत्वाची? विश्रांती माझ्या मते ट्रेडिशनल सेन्सनी आपण खूप महत्वाची मानतो. या खेळाडूंकरता ओव्हररेटेड असं मला बऱ्याच वेळेस वाटतं की आवश्यकता असतेच, पण प्रत्येक खेळाडूला ब्रेक मिळतो किंवा प्रत्येक खेळाडू ब्रेक घेतो. तेवढं भारतीय क्रिकेट पुढे गेलंय. ओव्हरऑल भारताचं कुठलंच क्रिकेट नाही असं महिनाभर होणं अवघड आहे. आणि जे क्रिकेट फॅन्सच्या दृष्टीने मोठे खेळाडू मैदानावर दिसणं आणि त्याच्यामुळे त्यांना भारताच्या क्रिकेटर्सना बघण्याची आस 100 बघून भागवावी लागत आहे. किंवा साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 मालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला टीव्हीवर. त्याचं कारण एका दृष्टीने तेच होतं. अखेर ती प्रतिष्ठा संपणार आहे. भारताचा टेस्ट कॅप्टन हे तुम्ही रिलीज कराल त्यानंतर काही तासातच परत मैदानावर दिसणारे पांढऱ्या कपड्यांमध्येच. पण दुलीप ट्रॉफी सुरू होतीये सर. नॉर्थ झोनसाठी शुभमन गिलच कर्णधार आहे पहिल्या सामन्यात. त्याच्यामुळे एकंदरीतच भारताच्या संघासाठी ब्रेक आवश्यक होता. पण ब्रेक जसं मी सुरुवातीला म्हणलं ओव्हररेटेड आहे, त्याचं अजून एक कारण म्हणजे एकेकाळी आपल्या लहानपणी तुला मला आदित्य सवय असायची की टेस्ट आणि वन डे ऑलमोस्ट सेम संघ असायचा आणि त्याच्यामुळे एकामागून एक सारखे खेळतच राहायचे आणि मग तेच प्लेयर्स ब्रेकडाऊन व्हायचे. नवीन खेळाडू यायचा, तोच ओव्हरस्टेज करायचा, तो परत ब्रेकडाऊन होईल की काय अशी भीती वाटायची. आता 3 फॉर्मॅट खेळणारेच खेळाडू कमी उरलेत, त्याच्यामुळे ते मॅनेज करणं जास्त सोपं झालंय का? मी बुवे अशासाठी उंचावले अमोल की मी बरेचसे रिपोर्ट्स वाचलेले आहेत की शुभमन गिलला बरं नाहीये, आजारी आहे आणि तो बहुतेक दुलीप ट्रॉफी ची पहिली मॅच नक्की खेळणार नाही आणि विश्रांती घेणार आहे. जर का तो खेळला तर खरंच मजा येईल, लोकांची गर्दी होईल. 28 तारखेला दुलीप ट्रॉफी चालू होतीये आणि डोमेस्टिक सीझनचा श्री गणेश होतोय, त्याच्यावरती आपण येऊच या अमोल. पण मला सगळ्यात आधी असं वाटतं की आपण सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो वीकली कट्ट्यामध्ये बऱ्याच वेळा. तर सध्या सगळ्या क्रीडा विश्वाला हलवून सोडलंय असं ऑनलाईन गेमिंग बिल आणि फॅन्टसी लीगचा त्यामुळे झालेला गेम या विषयावरती बोलणं अत्यंत मला महत्वाचं वाटतंय. म्हणजे याच्यामध्येच सब क्वेश्चन असा येतो की बाबा BCCI स्पॉन्सरसाठी पनवती आहे का? कारण बायजूज असू दे, त्याच्या आधी सहारा असू दे, आता ड्रीम11 असू दे, तर प्रत्येकावरती काहीतरी संकट आलेली आहेत. पण ऑनलाईन गेमिंग बिल आणि फॅन्टसी लीग्स हे नक्की काय प्रकरण आहे हे आपल्या कट्टेकरांना जरा नीट समजावून सांगितलंस तर बरं. ओके, साधी गोष्ट आहे. भारत सरकारने रिअल मनी गेमिंग म्हणजे जे तुम्ही फॅन्टसी लीगच्या नावाखाली सट्टा खेळत होतात वर्षानुवर्ष, ओके, या गोंडस आणि सोज्वळ नावाखाली जे आदित्य जोशी आणि त्याचे काही मित्र, ओके, किंवा स्पोर्ट्स कट्टाचं सुपर सिलेक्टर, हे सगळं आता बंद झालेलं आहे. ओके, याला कायद्याने परवानगी नाही. कायद्याने जर परवानगी नसतानाही जर केलं, जो भारतीयांचा मूळ धर्म आहे, ओके,
ते केलं तर त्याला कठोर शिक्षा आहे, तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंतची पेनल्टी आहे. ओके. त्याच्यामुळे कुठलाही जो रजिस्टर्ड फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे तो रिअल मनी गेमिंग करू शकत नाही, त्याला परवानगी नाही. त्याच्यामुळे फॅन्टसी लीगचं 90% रिअल मनी गेमिंगचं मार्केट हे ड्रीम इलेव्हनचं होतं आणि उर्वरित सर्व प्लॅटफॉर्म्स मिळून 10% उरलेले होते साधारणपणे, असा अंदाज आहे. त्यामुळे बाकी सगळ्यांचं दुकान जवळजवळ बंद झालेलं आहे, शटर डाऊन झालेले आहेत, हजारो नोकऱ्या गेलेल्या आहेत. भारत सरकारने हे पाऊल उचलण्यामागे आज आदित्य जोशी जेव्हा किंवा आदित्य जोशींसारखे आपले प्रेक्षक किंवा श्रोते बघ जेव्हा पैसे लावतात ते अंथरूण पाहून पाय पसरतात, ते सारासार विचार करून करतात. पण शेवटी हे व्यसन आहे आणि त्याच्यामुळे जसे दारूमुळे संसार उजाडतायत तसे फॅन्टसी गेमिंगमुळे संसार उजाडले जात आहेत. आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. कर्नाटकात गेल्या 3 महिन्यात 32 आत्महत्या फक्त फॅन्टसी गेमिंग पायी झालेल्या आहेत. फक्त क्रिकेट नाहीये त्याच्यात, पण रिअल मनी गेमिंगमुळे झालेल्या आहेत आणि त्याच्यावर कठोर पाऊल उचलण्यासाठी हा निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी लगेच सुरू होत आहे. त्याच्यामुळे ड्रीम इलेव्हनने अर्थातच ड्रीम इलेव्हनचा जवळजवळ 95% सोर्स ऑफ रेव्हेन्यू हा रिअल मनी गेमिंग थ्रू येतो. म्हणजे तुमच्या आमच्या खिशातनं जे पैसे त्यांच्या वॉलेटमध्ये जातात त्यातनं तो पैसा येतो त्यांच्याकडे, असं त्यांच्याच चेअरपर्सननी नमूद केलेलं आहे. त्यांनी जो एक इंटरव्ह्यू दिला त्याच्यात. त्याच्यामुळे रेव्हेन्यूच्या दृष्टीने त्यांना मोठा सेटबॅक आहे. पण ड्रीम इलेव्हन बाकी सगळ्यांपेक्षा जास्त त्यांना पाठबळही जास्त आहे. त्यांनी ऑलरेडी डायव्हर्सिफिकेशनकडे सुरुवात केली. त्यांच्याकडे फॅनकोड नावाचा प्लॅटफॉर्म आहे, तो त्यांचाच आहे. त्यामुळे आता ते म्हणतात आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ. ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशन ज्याच्याद्वारे ते खेळाडूंना खूप सपोर्ट करत होते, त्यांचं काय होणार? त्यांची झोपडी होणार का? कारण काय, जर पैसेच नाही आहेत तर सपोर्ट देण्यासाठी पैसे कुठून उभं करणार कंपनी? त्यांचं आता तरी म्हणणं आहे की आम्ही 2 वर्ष शक्य तेवढे एम्प्लॉईज रिटेन करू शकू, एवढं आमच्याकडे कॉर्पस आहे. पण सगळी नवीन वाट हे करावी लागणार आणि त्याच्यामुळे बीसीसीआय, फक्त बीसीसीआय नाही, सगळ्या जवळजवळ 10 पैकी 8 तरी आयपीएल टीम्सच्या जर्सीवर कुठे ना कुठेतरी ड्रीम इलेव्हनचा लोगो आहे. आयपीएलच्या असोसिएट माय सर्कल इलेव्हनचा आहे, बाकीच्या गेमिंग प्लॅटफॉर्मचा आहे, भरपूर जणांचा. राईट ती राईट. सो सगळी सिस्टीम भरपूर पैसा होत होती. ड्रीम इलेव्हनच फक्त जवळजवळ 1000 कोटी बीसीसीआयचं लीड स्पॉन्सरचं डील आणि बाकी सर्व आयपीएल टीम्सना देणारा पैसा जवळजवळ 1000 कोटी पर वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये स्पॉन्सरशिप ची अमाऊंट आहे त्यांचा, असा अंदाज आहे. त्याच्यामुळे ते सगळं ठप्प झालेलं आहे. पुढचा विचार करता बीसीसीआयला एशिया कपसाठी जर्सी स्पॉन्सर कोण असणार, लीड स्पॉन्सर टीमचा, हा विचार करायची वेळ आली आहे. त्याच्याकरता बीसीसीआयनी ऍज युजल अत्यंत ट्रान्सपरंटली, म्हणजे कुठलीही माहिती न देता, बीसीसीआयचे सचिव देवाजीत सायकिया यांच्याशी मी जेव्हा बोललो परवा, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही खात्री देऊ शकतो आम्ही की आम्ही पूर्ण प्रयत्न करून नवीन स्पॉन्सर वेळेत आणायचा, त्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. एवढंच आहे. कसं होणार, कधी होणार, कोण होणार, अजून गुलदस्त्यात आहे, त्याच्याबद्दल मी तरी स्पेक्युलेशन करणार नाही. पण आयपीएलच्या वेळी टाटानी बेल आउट केलं होतं आणि टाटानी स्पॉन्सरशिप दिली होती. आता यावेळी कोण येतं? 2 मुद्दे. एक म्हणजे पेप्सीचं 5 वर्षाचं डील होतं. त्यातल्या 3 वर्षांनंतर पेप्सीने ठरवलं आयपीएल करप्शन स्कॅन्डलमुळे कंपनीचं नाव खराब होत आहे आयपीएलचा स्पॉन्सर म्हणून, म्हणून पेप्सीनी बाजूला जात तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सबलेटिंगचा क्लॉज होता की पेप्सी बीसीसीआयला फक्त सांगेल की आमच्या ऐवजी हा लोगो राहील, सेम टर्म्स. त्याच्यामुळे विवो आलं. त्या 2 वर्षांनंतर विवो झालं आणि विवो इंडियाच होतं की जे मेक इन इंडियामध्ये रजिस्टर्ड कंपनी होती. तरीही हो, तो पब्लिक बॅकलॅश झाला कोविड नंतर, त्याच्यामुळे विवो गलवान नाही. बॅकआउट झालं. हा, त्याच्यामुळे विवो बॅकआउट झालं आणि मग नवीन स्पॉन्सर म्हणून टाटा आला. तेव्हा बेल आउट नाही झालं. नाही, मी बेल आउट नाही म्हणते, रिप्लेस केलं. म्हणजे विवो गेल्यानंतर पटकन आयत्या वेळी टाटा आलं होतं. म्हणजे बेल आउट हा शब्द चुकीचा आहे, पण म्हणजे पण तेव्हा विवोच्या नंतर टाटा आलं होतं आणि टाटानी ते घेतलं होतं. पण नंतर टाटाने पण रिन्यू केलं नाही अर्थात, जेव्हा टाटाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तेव्हा. आत्ता टाटाच चालू आहे सध्या आयपीएलचा लीड स्पॉन्सर. अजून टाटाच चालू आहे. बरोबर, अजून टाटाच चालू आहे. आता परत टाटाच येतात का
रिलायन्स येतात, हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल का अजून कोणी फॉरेन प्लेयर नवीन येतो. तर इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण अमोल, आपण तर बाकीच्यांसारखं लूज स्टेटमेंट करणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे की बीसीसीआय स्पॉन्सरसाठी पनवती आहे का, सहारा झालं, बायजूस झालं, पण हे दोनच झाले ना. म्हणजे विवो काही बुडली नाही, ड्रीम इलेव्हनही अजून बुडलेली नाहीये. ड्रीम इलेव्हनने सांगितलं की आम्हाला कॅश प्रिझर्व्ह करायचे बाकीच्या गोष्टींसाठी, तर आता आम्ही लीड स्पॉन्सर म्हणून येणार नाही, कारण आमचा जो रेव्हेन्यूचा सोर्स आहे तो हिट झालेला आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा बिझनेस डिसिजन आहे की आता त्यांना ते स्पॉन्सरशिपचं डील कंटिन्यू करायचं नाही. त्याच्यामुळे बीसीसीआय पनवती आणि बीसीसीआयला स्पॉन्सरशिप देतात ते बुडतात, हे जरा जास्ती स्टेटमेंट होतं, नाही का? हे बघ, दोन गोष्टी आहेत याच्यात माझ्या मते. आयदर तुम्हाला जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय ते चालत्या लाटेवर स्वार व्हायचा प्रयत्न करता आणि त्याच्याकरता आयबॉल्स म्हणून क्रिकेट हे सर्वात सोपं माध्यम आहे. हे आपण बायजूचं नाव तू मिस केलं. बायजूचं सर्वात मोठं उदाहरण आहे त्याचं. ही कंपनीच बायजूस आणि बुडली सहाराच म्हटलं दोन. ना मी, बायजूस आणि सहारा बुडले. येस. आणि त्याच्यात सहाराच्या बाबतीत कसं होतं की जर तो काळा पैसा क्रिकेटमध्ये फिरवला जातोय का, हा मुद्दा त्याच्यात उपस्थित होऊ शकला असता. इथे बायजूस मध्ये वाहत्या लाटेवर स्वार. पण मुद्दा असा आहे की सेम गोष्ट बीसीसीआय ची डिरेक्ट नाही, आयपीएल मध्ये संघ मालक आणि स्पॉन्सर्सच्या कपॅसिटीत असणारे किंगफिशरच्या बाबतीत बोलू शकतो आपण, राईट. मुद्दा असा आहे की हे जनरलायझेशन करायचं का. आणि आता तू जास्त बिझनेस बॅकग्राऊंडचा आहेस माझ्यापेक्षा, मी तर एक साधा पत्रकार आहे. मग याच्यात ड्यू डिलिजन्स बीसीसीच्या दृष्टीने काय काय करायचं का. साधी गोष्ट आहे ना, पैसा येतोय येऊ दे, कुठून येतोय आम्हाला काय फरक पडतोय. हा ड्यू अप्रोच डिलिजन्स योग्य आहे का. ड्यू डिलिजन्स काय करणार, म्हणजे मला जेन्युइन म्हणजे बायजूच्या बाबतीमध्ये, बायजूचं जे झालं, मी बायजूच्या बाबतीत म्हणतोय. सहारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय होतं, आणि जर का सहारा रजिस्टर्ड कंपनी आहे, सहाराच्या बाकी 10 उद्योग चालू आहेत आणि सहारा इंडियन टीमला स्पॉन्सर देत आहे, स्पॉन्सरशिप देते, तर ड्यू डिलिजन्सच्या बाबतीमध्ये बीसीसीआयचा ड्यू डिलिजन्स बायजूच्या बाबतीत काय करायचा मला माहित नाही. कारण बायजूसकडे जेव्हा स्पॉन्सरशिप दिली त्यावेळी बायजूसची मार्केट कॅप 5,000 कोटीच्या वरची होती. बायजूस रनिंग कंपनी होती, बायजूसमध्ये इन्व्हेस्टर्स होते, बायजूस लिस्टिंगच्या जवळ होता, आणि नंतर तो सगळा डोलारा कोसळला. तर मला याच्या ड्यू डिलिजन्सच्या बाबतीतला मुद्दा गैरलागू वाटतो. कंपनी चांगली आहे, कंपनीला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. याच्यामध्ये आता बीसीसीआय त्यांच्या दृष्टीने लिगल फ्रेमवर्कमध्ये कसं बसवतं हा मुद्दा असू शकतो, पण मला पर्सनली वाटत नाही की याच्यामध्ये बीसीसीआयनी म्हणजे असं केलं ना अमोल, तर मला वाटतं की म्हणजे कोणाकडनं स्पॉन्सरशिप घेताच येणार नाही. ओके. त्याच्यामुळे सो मला सो प्रॅक्टिकली बीसीसीआय नेहमीप्रमाणे सर्वात क्लीन आणि एकदम नियम तंतोतंत काटेकोरपणे तयार करून पाळणारी व्यवस्था आहे. माझं असं बिलकुल म्हणणं नाहीये. तू जे ड्यू डिलिजन्सच्या बाबतीत म्हणालास, बायजूस म्हणजे मी बायजूस म्हणतो, मी सहाराच्या बाबतीत जातच नाहीये. बायजूस वॉज अ जेन्युअन बिझनेस फेल्युअर, आणि आणि ते त्यांच्या काही लिगल गोष्टींनी बायजूसचं एज्युकेशन फील्डमध्ये काय झालं त्याच्यात आपल्याला जायची गरज नाहीये. पण बायजूसची स्पॉन्सरशिप घेण्यामध्ये आता फंडामेंटली ऑनलाईन गेमिंग बिल ऑन द वर्ज असताना आणि पुढे काय होणार आहे माहिती असताना ड्रीम इलेव्हनच्याकडनं स्पॉन्सरशिप घेऊन त्याच्यावरती गेले 5 वर्ष एवढा डोलारा उभा करणं हे बरोबर होतं का, तर ते मला माहित नाही. पण ड्यू डिलिजन्स या बाबतीत काय करायचा इन अँटिसिपेशन की पुढे काही होणार आहे, तर मला वाटत नाही की याच्यामध्ये बीसीसीआयचा काही फॉल्ट या बाबतीमध्ये. ओके. बाकी येस. 100 गोष्टी असू शकतात. त्याच्यात माझं फक्त शेवटचं एकच विधान आहे की तिरकस बोललेलो आधी असलो तरी, जर ड्यू डिलिजन्स कोणी घेत असेल भारतीय क्रीडा क्षेत्रात, तर ते बीसीसीआय आहे. अशा भारतीय क्रीडा क्षेत्राची अवस्था आहे. आणि बीसीसीआयला एक सर्वात मोठा धडा मिळाला 2010 साली, ज्या पद्धतीने त्या 2 आयपीएल टीम घाईघाईत अवॉर्ड झाल्या आणि नंतर ते कॅन्सल केलं. ओके. तर तेव्हा तो धडा होता आणि तेव्हा ती बेसिक रूल बुक जरी आलं की एखाद्या, आता ते तुम्ही म्हणाल की ते काही लोकांकरताच होतं किंवा खूप लोक इनएलिजिबल व्हावी, डिस्क्वालिफाय व्हावी म्हणून होतं. पण त्याच्यात त्यांनी ती एलिजिबिलिटी केली होती जे आता आहे की प्रत्येक कंपनीची बॅलन्स शीट मिनिमम बॅलन्स शीटची व्हॅल्यू स्पेसिफाय केलेली असते, किती वर्ष जुनी कंपनी हवी ते हवं असतं. आणि एका लेवलला मला हे पटतंय की अल्टिमेटली
समोरची कंपनी पडली तर आमचं काय, तर आमचं नुकसान होतं. पण बीसीसीआयच्या दृष्टीने, या मुद्द्याच्या दृष्टीने, तसंही भारतीय क्रिकेट हे कॉन्ट्रॅक्ट 2026 जून पर्यंत होतं. 2026 जून पर्यंत भारतीय संघ रिलेटिव्हली, कारण आयसीसी टुर्नामेंटमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट लागू नसतं. आयसीसी टुर्नामेंट सोडून बाकीच्या स्पर्धांमध्ये या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू तशी कमी होती. आणि तो आयपीएलचा जो बाबुलबुवा एवढा मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे भारतीय संघ हा दुर्दैवाने सेकंडरी झालेला आहे आर्थिक इक्वेशन्स मध्ये. त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की फार चिंता करण्याची बीसीसीआयला लगेच बाब आहे असं नाही. त्याच्यातनं खाली स्टेट असोसिएशन मध्ये येणारा पैसा झिरपत येतो, तो कमी होणार आहे. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बीसीसीआयने काय करावं याच्याकरता कदाचित एक वेगळा एपिसोड तुम्ही करा, की कुठल्या तरी बिझनेसमॅनला घेऊन जर खरंच बीसीसीआयला काही करता येण्यासारखं आहे का, किंवा हे खरंच जे सोशल मीडियावरचे ते क्रिएटिव्ह खूप चाललेत, ते खरंच क्रिकेट ही पनवती कशासाठी, कशामुळे वाटू शकते का आहे का नाही, हे करायला काहीच हरकत नाही. अमोल, दुसरी एक महत्त्वाची डेव्हलपमेंट झालेली आहे की आपण एक काही दिवसांपूर्वी, मला वाटतं जवळजवळ 15 दिवसांपूर्वी आपण आम्ही कट्ट्यावरनं हे अनाऊन्स केलं होतं की अश्विननी CSK बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं, आणि त्यावरून आपल्याला काही मेसेजही आले होते की अश्विननी काही अजून अनाऊन्स केलेलं नाही, तुम्ही कसं काय बाबा अनाऊन्स केलंय. तर आता अश्विननी स्वतःच अनाऊन्समेंट केलेली आहे की त्यांनी IPL मधनं रिटायरमेंटच घेतलेली आहे, आणि आता त्यांनी स्वतःसाठी जगभरातल्या सगळ्या लीग्स खेळण्याचा मार्ग मोकळा करून घेतलेला आहे. म्हणजे जे अंबाती रायडूंनी केलं, रॉबिन उथप्पानी केलं, त्याच्यानंतर दिनेश कार्तिकनी केलं, त्याच्याच आता रांगेत अश्विन जाऊन बसणार आहे. म्हणजे तो बाहेरच्या देशांच्या लीगमध्ये खेळायला मोकळा होणार आहे. तर त्यांनी IPL, म्हणजे आता IPLचा त्यांनी विषय संपवला, याबद्दल तुला काय वाटतं? त्यांनी स्वतःच सांगितलंय, तू म्हणलास तसं, तो बाहेरच्या देशांमध्ये खेळायची त्याची इच्छा आहे. आणि आत्ताचे जे नियम आहेत त्यानुसार जोपर्यंत तुम्ही सर्व फॉर्मॅट्स मधून निवृत्त होत नाही, बीसीसीआयची कंडक्ट केलेल्या टुर्नामेंट, पुढच्या वर्षी अश्विन TNPL खेळू शकेल का हे प्रश्नचिन्ह आहे. ओके, पण तोपर्यंत, जोपर्यंत निवृत्ती जाहीर करत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये खेळण्यासाठी बीसीसीआयचे तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र, ज्याला साध्या मराठीत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतात, ते बीसीसीआय देत नाही. त्याच्यामुळे ही जी आता मांदियाळी वाढत चालली आहे, मुद्दा असा, या सगळ्यांकडे एक दोन वर्षाचं IPL क्रिकेट होतं का, कदाचित होतं, पण मग ते बाहेर का करतायत, कारण ते स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतात. त्यांना पैसे कदाचित IPL एवढे मिळत नसतील, किंवा साधारणपणे तेवढेच मिळत असतील. आणि ही पुन्हा एकदा सांगतोय, ही येणाऱ्या काळाची एक काय म्हणू आपण, नांदी. म्हणजे नांदी आहे. आणि एकदम मी असा ती वॉर्निंग बेल वगैरे शब्द नाही वापरणार कधी स्ट्रॉंग, पण दरवर्षी एक दोन खेळाडू जर त्याच्यात वाढत चालले, ओके, तर 5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतरच हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे की बीसीसीआय खरंच, ही वेळ आली आहे का की बीसीसीआयला IPLचं महत्व टिकवून ठेवायचं आहे, विशेषतः आर्थिक क्वालिटीपेक्षा जास्त. त्याच्यामुळे बीसीसीआय भारतीय खेळाडूंना बाकी कुठल्या लीगमध्ये परवानगी देत नाही. मग ही वेळ आली आहे का की IPL+2 या स्पर्धा भारतीय खेळाडूंना खेळायची परवानगी द्यायची, जे सेंट्रली कॉन्ट्रॅक्टेड किंवा भारतीय संघासाठी टार्गेटेड पूल मध्ये आहेत, ते खेळाडू सोडून इतरांना म्हणतोय. आणि त्यांच्यातल्या कोणालाही जर परत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची इच्छा असेल आणि त्यांनी जर डोमेस्टिक क्रिकेटच्या ऐवजी बाहेरची लीग प्रायोरिटाईज केली, तर त्यांना भारतीय संघासाठी कन्सिडर करायचा प्रश्नच नाहीये. पण याच्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की पुढच्या 2 ते 3 वर्षात नक्की ही गोष्ट होणं ही काळाची दिशा आहे. बीसीसीआय हे काळानुसार बदलणाऱ्या संघटनांमध्ये भारतात पुढे आहे. बऱ्याच अंशी ते भारत सरकारच्या एक पाऊल पुढे असतं, की ते प्रोग्रेसिव्ह आहे, ते रिॲक्टिव्ह नाहीये. ओके, ते प्रोॲक्टिव्ह आहे. ते या बाबतीत त्यांनी आता तरी रिॲक्टिव्ह होऊन डोक्यावरून पाणी जायच्या आधी किंवा नाकापर्यंत पाणी यायच्या आधी तयारी करून स्टेप घेतलेली बरी. त्याच्यानंतर अमोल, सगळ्यात आपला आवडता विषय की डोमेस्टिक सीझन. आणि
आज गणेश चतुर्थी आहे, तर 28 म्हणजे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला दुलीप ट्रॉफीने डोमेस्टिक सीझनचा यावेळी श्री गणेशा होतोय. नॉर्थ विरुद्ध ईस्ट आणि सेंट्रल विरुद्ध नॉर्थ ईस्ट अशा मॅचेस आहेत. आणि गेल्या वर्षभरापासून आपण बघितलेलं आहे की जे आपले बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर आहेत त्यांच्या दट्ट्यामुळे असू दे किंवा बीसीसीआयच्या दट्ट्यामुळे असू दे, सगळे अवेलेबल खेळाडू हे चुपचाप सगळ्या मॅचेस खेळतायत आणि त्याच्यामुळे या दुलीप ट्रॉफीलाही मजा येणार आहे. येस, आणि वाटते तेवढी नाही, कारण काय, जे भारतासाठी रेग्युलरली खेळतात ते फार फार तर क्वार्टर फायनल खेळू शकतात. सेमीफायनल खेळणारे जे 4 संघ असतील, म्हणजे आता पहिल्या 2 क्वार्टर फायनल जे आहेत त्याच्यात तू सुरुवातीला म्हणलास तसं शुभमन गिल अजून तरी म्हणजे मॅच डे -2च्या ट्रेनिंग सेशनला नव्हता. नॉर्थ झोनचं मॅनेजमेंट टाईट लिप देते म्हणत होते, आम्हालाही माहिती नाहीये तो नक्की येणार आहे का, कधी येणार आहे का, खेळणार आहे का. बीसीसीआय अत्यंत ट्रान्सपरंट. ओके, त्याच्यामुळे तो प्रश्न आहे. ईस्ट झोनच्या टीम मध्ये ईशान किशन इंग्लंडमध्येच इंज्युअर झाला, त्याच्यामुळे अभिमन्यू ईश्वरन कर्णधार असणार आहे. आणि पुढचा मुद्दा बघायला मिळणार ही आनंदाची. हा, म्हणजे ते अखेर खेळायला मिळणार, खेळताना बघायला मिळणार. मुद्दा असा आहे की दुलीप ट्रॉफीचं महत्व हे पुन्हा एकदा दुलीप ट्रॉफीच्या पारंपरिक फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते हे महत्वाचं. मागच्या वर्षीचा जो प्रयोग होता तो सपशेल आपटला की नॅशनल सिलेक्टर्सनी निवडलेल्या 4 संघांनी एकमेकांविरुद्ध लुटूपुटूच्या लढाया खेळायच्या आणि ते प्रदर्शनीय सामने झाले की काय असं स्वरूप त्याला प्राप्त झालं होतं. त्याच्यापेक्षा आता झोनल फॉर्मॅट आहे. झोनल फॉर्मॅटच्या त्रुटी आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफीसाठी गॅप काढणंच मोठी गोष्ट झालेली आहे. कारण काय, IPL मुळे फक्त भारतीय डोमेस्टिकच नाही, जागतिक कॅलेंडर ठरवलं जातं. त्या याच्यात साऊथ झोन मध्येच खेळू शकतो, त्याच्यामुळे 3च आठवडे मिळू शकतात. त्याच्यामुळे 6 संघ आता नॉर्थ ईस्ट झोन ऍड झाल्यानंतर ती नॉकआउट पद्धतीने खेळली जाते. पण ते जास्त बरं अर्धवट खेळवण्यापेक्षा आणि न खेळवण्यापेक्षा, असं मला आता वाटतं. दुलीप ट्रॉफी हा कणा आहे भारतीय कसोटी संघाचा, अजूनही कणा आहे. भारत जे वाढलेलं प्रस्ताव आहे त्याच्यापेक्षा. आणि जसं तू म्हणलास की शुभमन गिल, ईशान किशन नाहीये, जर शुभमन गिल नसला आणि ईशान किशन तर नक्की नाहीये, पण हर्षित राणा हा सामना खेळणार आहे आणि मग एशिया कपचा जाणार आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि अमोल, मोहम्मद शमी खेळणार आहे ईस्ट साठी. मोहम्मद शमी, आकाशदीप आणि मुकेश कुमार हा कदाचित म्हणजे या राऊंड मधला नाही, ओव्हरऑलच सगळ्या स्पर्धेतलाच कदाचित चांगला जलदगती पेस अटॅक होऊ शकेल जर हे तिघही जण खेळले तर. इंटरेस्टिंग. तर दुलीप ट्रॉफीच्या अमोल अपडेट्स आपण घेऊन येत राहू. सरफराज खान बुचीबाबू मध्ये शतकावरती शतक करतोय. तो आता सेमीफायनल मध्ये डायरेक्ट वेस्ट झोनची टीम खेळणार आहे. त्याला परत म्हणजे जसं आता श्रेयस अय्यरच्या बाबतीत गाजावाजा झाला T20 मधला, तसंच पुढच्या सिलेक्शनच्या वेळी सरफराज खानच्या बाबतीत होणार का, हा एक प्रश्न आहे. एशिया कप मध्ये भारत पाकिस्तानचे 2 मॅचेस होणार का 3 मॅचेस होणार, हा प्रश्न आहे. भारतामध्ये त्या मॅचेस कशा प्रकारे परसिव्ह केल्या जाणार, हा प्रश्न आहे. प्रश्न खूप आहेत. आम्ही उत्तर घेऊन याचा प्रयत्न करू. बोला. या प्रश्नाचा एकच प्रश्न ऍड करतो की पुजाराने जाहीर केलं, आता अश्विननी पण अजून एक घोषणा केली, मग तुमच्या मुंबईच्या माजी कर्णधाराचं काय? मुंबईच्या माजी कर्णधाराबद्दल आपण एक वेगळा एपिसोड करायला पाहिजे. तो माजी कर्णधार म्हणजे तो ज्याने आपल्याला ऑस्ट्रेलियात सिरीज जिंकवून दिली, त्याच्याबद्दलच बोलतोयस ना. पण तो मुंबईसाठी खेळत राहणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे तू काय हिंट देतोयस ते कट्टेकरांनी कमेंट मध्ये आम्हाला कळवावं की अमोल कराडकर काय आपल्याला हिंट देत आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला जास्ती माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि सांगा अमोलला उत्तर द्यायला. तुमच्या मागच्या आठवड्याच्या मेंबर्स ओनली लाईव्ह मध्ये आलोक आगाशेंनी याबद्दल मला स्पेसिफिक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण त्याच्यासाठी मेंबरशिप घेऊन बघा आणि तो एपिसोड तुम्हाला मग बघता येईल, म्हणजे तुम्हाला आतली बातमी कळेल. पण अमोल, आज
धन्यवाद, तू इकडे आलास, मजा आली. सगळेजण आज उकडीचे मोदक खात हा एपिसोड बघतील, एन्जॉय करतील अशी मला खात्री आहे. आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आपण इकडेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.